प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आपण स्टेट बोर्डच्या केमिस्ट्रीच्या पेपरसाठी आयएमपी क्वेश्चन्स पाहतो आहोत आणि त्यातला दुसरा प्रश्न आपण पाहतो आहोत। चॅप्टर आपण घेतलेला आहे सॉलिड स्टेट। मग आता त्यातला महत्वाचा फरक क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड। तर सगळ्यात महत्वाचं की क्रिस्टलाइन सॉलिड कसे असतात, तर त्याच्यामध्ये हे जे पार्टिकल्स आहे याची रेग्युलर अरेंजमेंट असते, दिसतेय तुम्हाला ही रेग्युलर अरेंजमेंट। आणि म्हणून पहिला फरक रेग्युलर अरेंजमेंट ऑफ ए पार्टिकल्स, याच्यामध्ये हे इरेग्युलर अरेंजमेंट दिसते आहे आणि म्हणून अमॉर्फस सॉलिड मध्ये पहिला पॉइंट लिहिता येईल इरेग्युलर अरेंजमेंट ऑफ ए पार्टिकल्स। समजले का? आता दुसरा फरक लॉन्ग ऑर्डर इन अरेंजमेंट ऑफ पार्टिकल, याच्यामध्ये लॉन्ग ऑर्डर असते। आता इकडे लॉन्ग म्हणलं की तिकडे काय येणार, शॉर्ट ऑर्डर इन अरेंजमेंट ऑफ पार्टिकल। असे सिंगल सिंगल शब्द लिहायचे आणि त्याच्यावरून डिस्क्राईब करायचं। त्याच्यानंतर याला ट्रू सॉलिड्स असं म्हणतात। क्रिस्टलाइन सॉलिडला कोणतं सॉलिड म्हणतात? ट्रू सॉलिड। याला स्युडो सॉलिड किंवा सुपरकूल्ड लिक्विड्स असं म्हणतात। आले लक्षात? काय तर ट्रू सॉलिड्स आणि इकडं स्युडो सॉलिड किंवा सुपरकूल्ड लिक्विड्स असं म्हणायचं। त्याच्यानंतर यांना शार्प मेल्टिंग पॉइंट असतो। क्रिस्टलाइन सॉलिडला शार्प मेल्टिंग पॉइंट असतो। मग यांना नसतो म्हटल्यावर काय झालं? डू नॉट हॅव, अमॉर्फस सॉलिड डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट। समजलं? त्याच्यानंतर अनिसोट्रॉपिक, हे कसे तर अनिसोट्रॉपिक आहे म्हणजे डिपेंड ऑन डायरेक्शन आहे। तर हे मात्र कसे आयसोट्रॉपिक, हे डायरेक्शनवर डिपेंड नाही। समजला? त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं एक्झाम्पल तुम्हाला असा एमसीक्यू येऊ शकतो की डॅश डॅश इज ए एक्झाम्पल ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड किंवा डॅश डॅश इज ए एक्झाम्पल ऑफ अमॉर्फस सॉलिड। मग आता बघा एक्झाम्पल काय, आईस। सॉल्ट घ्यायचं झालं तर सोडियम क्लोराइड NaCl, हा सॉल्ट, हे सॉल्ट कसं आहे? क्रिस्टलाइन आहे। मेटल्स घ्यायचे झाले तर गोल्ड आणि कॉपर, हे कसे आहेत? तर हे क्रिस्टलाइन सॉलिड आहे। त्याच्यानंतर मटेरियल घ्यायचं झालं तर डायमंड, ग्राफाइट आणि सिरॅमिक्स, हे मटेरियल कसं आहे? तर क्रिस्टलाइन सॉलिड या प्रकारात ते मटेरियल मोडतं। त्याच्यानंतर ग्लास, प्लास्टिक, रबर, टार, मेटॅलिक ग्लास आणि मेटल, मेटलॉइड, अलॉय, ऑल आर दी एक्झाम्पल्स ऑफ अमॉर्फस सॉलिड। समजला का हा पहिला फरक? आता दुसरा फरक बघा, डिस्टिंग्विश बिटवीन आयोनिक सॉलिड्स अँड मॉलिक्युलर सॉलिड्स। आता त्याच्यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये जो 1.1 आहे प्रॉपर्टीज ऑफ 4 टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड, तर त्याच्यामध्ये मी हा डायरेक्ट चार्टच इथं तुम्हाला देते आहे। त्यातून तुम्ही आयोनिक सॉइल आणि आयोनिक सॉलिड्स आणि मॉलिक्युलर सॉलिड्स याचे 4 पॉइंट लिहून काढा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल तो फरक तयार करणं। म्हणजे तुमचा वेळ पण जाणार नाही आणि डायरेक्ट चार्ट वरून तुम्हाला तो तयार करता येईल। हा भाग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट टाकायला कंजूसी करू नका। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ।